या उपवासात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा। नवरात्र उपवास केवळ धार्मिक परंपरा नाही, तर त्यामागे सायंटिफिक आणि आरोग्यदायी कारणे देखील आहेत। नवरात्र सण हा मुख्यतः पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंच्या बदलाच्या वेळेस येतो आणि त्या काळात हवामान बदलते, त्यामुळे शरीराला नवी सवय लावण्यासाठी हा उपवास उपयोगी ठरतो। उपवासामुळे शरीराचे डिटॉक्सिंग होते, यामुळे रक्तशुद्धीकरण होते आणि नवीन पेशी निर्माण होतात। हे सायंटिफिक सिद्ध झालेलं आहे। या उपवासात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा। साबुदाण्याची निर्मिती कासावा या मुळांपासून केली जाते, पण हल्ली त्यात विविध प्रकार उपलब्ध आहेत। काही कंपन्या साबुदाण्याला शुभ्र पांढरा करण्यासाठी त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचा वापर करतात, जेणेकरून तो साबुदाणा पूर्णपणे सफेद होतो। सल्फर डायऑक्साईडच्या सेवनामुळे श्वासाचे आजार आणि अन्य आरोग्य समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे अनरिफाइंड साबुदाणा आणि सल्फर मुक्त साबुदाणा जास्त श्रेयस्कर आहे। यापेक्षा आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये भगर झालं, राजगिरा झालं आणि रताळे हे सर्वोत्तम आहेत। त्यामुळे आपण उपवासात शक्यतो या गोष्टींचा वापर करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी।